हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना. माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस खरंच खूप स्पेशल आहे. त्याचं कारण असं की आज माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि दरवेळेसच आपण हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेशन हे नेहमी करत असतो, पण यावेळेस असं ठरवलं की तिच्यासाठी एक छान गोड सरप्राईज देऊयात तिला. अर्थात हे सरप्राईज मी एकटी नाही देते, याच्यामागे खूप जणांची मेहनत आहे. पण मी तुम्हाला दाखवते, म्हणजे मी सांगते पण मी आज एक हॉल बुक केला आहे आणि तिचे जे काही फ्रेंड्स आहेत, तिच्या कामावरचे आमचे जवळचे सगळे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी एक छानसं गेट टुगेदर समारंभ अशा स्वरूपात तिचा आज वाढदिवस मी साजरा करणार आहे. आणि त्याच्यासाठी हे बघा, हे असं सुरुवातीला डेकोरेशन आणि हा हॉल आहे. अजून थोडंफार सजावट राहिलेली आहे, पण ही मेन स्टेजवरची सजावट आहे आणि ती आम्ही म्हणजे ती येऊन करून गेलेले आहेत. आता बाकीची म्हणजे इथे ज्या काही पायघड्या वगैरे आम्ही घालणार आहोत तर त्या करायला नंतर ती आज 55 वर्षातून 56व्या वर्षात पदार्पण करते आहे. त्यासाठी आम्ही 55 दिव्यांनी तिची ओवाळणी करणार आहोत, तिला ओवाळणार आहोत. तर आत्ता माझ्यासोबत आहे नेहा काकू. काकूपेक्षा ती मावशी पण आहे, पण आता नेहा काकू म्हणायची सवय लागली. ती आईची सर्वात जवळची बेस्ट फ्रेंड आहे. तर आम्ही दोघी मिळून सगळं डेकोरेशन करायला आलो आहे. हे बघा, ही अशी सगळी फुलं वगैरे आम्ही असं सगळं घेऊन आलो आहे. ही आता दिव्यांची आरास करते आहे आणि मग नंतर आम्ही दोघी छानपैकी रेडी होणार आहोत. आणि आईला ॲब्सल्यूट ह्यातलं काही माहिती नाही आहे की काय करणार आहे. म्हणजे मी तिच्यासाठी काल साडी घेऊन आले, पण तिला म्हटलं की नाही आपल्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं आहे आणि तू हीच साडी नेसायची आहे असं मी तिला सांगितलं. तर तिने ते सगळं मॅनेज केलेलं आहे आज आम्ही. आणि आता ती येईल तेव्हा खरं तर तिची रिॲक्शन बघण्यासारखी असेल. औक्षण वगैरे करणार आहोत. कुठल्या ह्याच्या चला, आता आम्ही ह्या फुलांच्या पाकळ्या करणार आहोत. हे बघा, इथे छान मस्त दिवे तयार केले आहे, दिव्यांचं डेकोरेशन. इकडे थोडंफार फुलांनी केक ठेवायला असं डेकोरेशन आहे. आता पायघड्या करणार आहे आम्ही डेकोरेशन चालू आहे आमचं. नेहा काकू तिकडे बसली आहे, पाकळ्या करते आहे आणि मी इथे आता अशा 2 बाजूला पायघड्या घातल्यात. आणि ही पायरी आहे, त्या पायरीवरती पायघड्या घालते आहे. वाजले आहेत 5:30. साधारण 6:30पर्यंत बाकी नातेवाईक वगैरे पण येतील आणि मी तिला 7 वाजता बोलवणार आहे, जेणेकरून जरा सगळेच जण येतील, मग तिला ते अजून भारी वाटेल. आता आमचं सगळं डेकोरेशन झालेलं आहे करून. आता मी आणि नेहा काकू कपडे चेंज करणार, छान आवरणार आहे आणि मग सगळेजण हळूहळू यायला लागतील. मग आम्ही आईला बोलवणार आहोत. तर मी अशी छान मस्त रेडी झालेली आहे आणि अजूनही मी आणि नेहा काकूच हॉलमध्ये आहे. आणि आता आलेली आहे गंधाली, आली आहे, केक घेऊन आली आहे. तो एक वेगळाच राडा होता आमचा की ती केक घेऊन येताना तो गाडीवरच बसला नाही, म्हणजे तिला एकटीला घेऊन येताना. मग मी गेले, मग ती परत मला अर्ध्यात घ्यायला आली. असं खूप आम्ही काय काय केलं, द्राविडी प्राणायाम. आणि आता आई अजूनही घरी आहे. ताई, मावशी, काका सगळे पोचतात तिथे. ते आले की मग आम्ही तिला यायला सांगणार आहोत. सो आणि तुम्हाला केक म्हणजे इतका भारी केक आहे. आम्ही खूप डोकं लावून मी, नेहा काकू आणि गंधालीने, तर आम्ही तिघींनी मिळून तो बनवला. आईला चहा प्रचंड आवडतो, तो चहा प्रेमी आणि असा आहे केक. तर तो जेव्हा ओपन होईल तेव्हा मी मला दाखवेन. ॲक्च्युली हे मला एकटीला सगळं आता करणं केलं पण असतं, पण सोबत असल्यामुळे माझ्या बेस्ट फ्रेंडची आणि आईच्या बेस्ट फ्रेंडची सोबत असल्यामुळे, ताईची आहे साथ, मला मावशीची आहे, ह्यांच्यामुळे मी हे एवढं छान समारंभ करू शकते. आणि आईची मला खरं तर रिॲक्शन बघायची आहे, कारण तिच्यासाठी आयुष्यातलं हे खूप मोठं सरप्राईज आहे. आणि ती अजूनही तिला वाटते की मी शूट करते. आणि तिचा आत्ताच मला फोन येऊन गेला की श्वेता गो काय तू कधी निघते आहे. असं मी म्हटलं हां नाही ठीक आहे, तू काकासोबत ये, मग आपण जेवायला जाऊया, असं मी तिला अजूनही सांगितलं. आणि फायनली सगळे आले होते. ताई, मावशी, माझी छोटी मावशी, साक्षी, गंधाली असे सगळेच जण होते. त्यामुळे मस्तपैकी रेडी होऊन आम्ही आईची वाट बघत होतो. आणि एका बाजूला आम्ही जे व्हिडिओ तयार केले होते ते कुठे लावायचे, कसे लावायचे ह्याची तयारी सुरू होती. आणि बघा मी
नाही नाही मावशी हॅपी बर्थडे. दे दे ये पुढे. बर्थडे टू यू. ऐक ना हळू. तुम्ही काय आत्ताच फोटो काढतायत सगळे सिल्वर वेल. छान वाटलं. आवडला. आता रडू नकोस. या या या. कळलं बोलवलं ना मी मावशीला. ती मला सकाळपासून म्हणतेय की मंजुली मावशीला बोलूयात आपण. मला हा मी करते फोन. तिला काय माहिती मी आधीच फोन केला होता. तिच्या आयुष्यात अशीच भरभराट होत राहो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आज या वेळेला मला प्रामुख्याने 3 व्यक्तींची आठवण येते. 4. एक माझे आईवडील, एक आंबीकर आणि एक माझा भाऊ, की ज्या 4 लोकांना आम्ही गमावलं आहे. आणि ते 4ही लोक तिच्यावर मनापासून प्रेम करत होते. आणि माझे या बहिणीला माझे असे शेवटपर्यंत आशीर्वाद मिळो ही माझी देवाकडे प्रार्थना आहे. मी राजश्रीची धाकटी बहीण. जसं आता जयूताईंनी सांगितलं की आम्ही 4 जण भाऊ बहीण एकत्र छान वाढलो. आणि प्रत्येक वेळी मला माझ्या भाऊ आणि बहिणींचे प्रत्येक वेळी आधार मिळाला आणि मार्गदर्शन मिळालं. त्यामुळे मी पण आता या लेवलपर्यंत पोचले. आणि ही कायम माझ्या बरोबर म्हणजे कुठेही काही असेल, अडचणी असो, सुखाचं असो, दुःखाचं, कायम माझ्याबरोबर पाठीशी उभी आहे. आता राजश्री आंबेकर म्हणून PNG मध्ये फेमस आहे. पण आमच्या घरामध्ये राजूताई म्हणून सगळीकडं त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये उत्साह असतो. तीच काय सगळ्यांच्याच बाबतीत आणि सगळ्यांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असेच हसत राहू आणि असंच त्यांचं पुढचं लाईफ मस्त एन्जॉयबल हो. थँक्यू व्हेरी मच. 1986 सालापासून यांचा आमचा संबंध आहे. तेव्हा हिचे आईवडील होते. आईवडील गेल्यानंतर जबाबदारी आमच्या दोघांना राहील. आम्ही आईवडील होतो. हे सगळे लहान लहान होते. या एवढ्या आईंची पोरं होती ही सगळेजण. त्यामुळे यांचा स्वभाव आणि माझा स्वभाव म्हणजे जसा आईवडिलांचा असतो तसा झाले. त्यामुळे इथं उर्वरित आयुष्य भरपूर सुखाने सुखसंपन्नी आरोग्यदायक
एवढाच मी आशीर्वाद देतो. राजश्रीची मैत्रीण नेहा केळकर. आता माझी जी PNG मधली पहिली ओळख आहे ती राजश्रीचीच आहे. म्हणजे कामाची सुरुवात येते, तिने मला जे समजून सांगणं येते ते सगळं राजश्रीमुळे सुरुवात झालेली आहे. आणि काय सांगायचं तिच्याबद्दल, ती खूप ॲक्टिव्ह आहे, खूप छान आहे स्वभाव. आम्ही दोघी खूप भांडतो पण एका मिनिटात विसरतो, सगळं विसरून आणि एकत्र काम करतो. मैत्री असावी तर अशी नाही आहे. आणि ती खरंच आहे, ॲक्टिव्ह आहे. आणि ती जरी दुकानात असली तरी लक्ष श्वेताकडं असतं. 5 मिनटं का होईना जाऊन फोन करणार, मागे वरती जाणार. चहाच्या वेळेत किती गर्दी असू दे, काही असू दे, श्वेताचं शूट चालू आहे, श्वेता हे करते, मी हो का, सारखं कौतुक चालू असतं तिचं. आहे, छान आहे माझी मैत्रीण, एकदम लाखात एक. घरोब्याचा संबंध आहे, म्हणजे काका म्हणू नका, श्वेता म्हणू नका, खूप जवळचे संबंध आहेत. म्हणजे मी जेव्हा चांदीवरून जेव्हा गोल्डला ट्रान्सफर झाले, आम्ही रात्री 1:30-2 वाजेपर्यंत गप्पा मारत असायचो फोनवर. काकांना पण माहिती असायचं की नाही का, हां ही कोणाशी बोलते, रोहिणीच असेल नाही का. म्हणजे इथपर्यंत आमचं एवढं अटॅचमेंट. आणि अजून पण म्हणजे मी पण त्यांना कधी आठवण आली तर त्या मला फोन करतात. मी जॉब रिसेंटली 5-6 महिने झाले सोडला आहे, पण असं कधीच होत नाही. म्हणजे आता मी 6 महिने झाले, पण 6 महिन्यात असं एकदाही झालं नाही की त्यांनी मला फोन केला नाही किंवा मी त्यांना कॉल केला नाही, आमचं बोलणं झालं नाही. तर काकू म्हणजे हॅट्स ऑफ आहेत काकू, खरंच सांगते. आणि त्यांच्यासारखा स्वभाव ना कोणाचाच नाही, खरं सांगायचं झालं. आणि त्यांनी सगळ्यांना सांभाळून घेतलेलं आहे. आणि इथून पुढे पण आम्ही आमचं कायम त्यांना म्हणजे बरोबर असणार आहे. त्यामुळे नाही का खूप बेस्ट फ्रेंड आहेत माझ्यासाठी त्या. तिला काकू म्हणते, पण ती मला मुलीसारखी मानते आणि तिला मी आईसुद्धा अधूनमधून म्हणते. एवढी म्हणजे फ्रँकली राहते आमच्याबरोबर, एवढी मदत करते, एवढं आम्हाला एकदम मिळून मिसळून असं ठेवते, माया लावते एवढी की असं कामात कोणीच असं लावत नाही कोणाला. एवढं अटॅचमेंट नसते, पण तिची सगळ्यांना एवढी अटॅचमेंट आहे. पण चालतं. एवढं मॅनेज कधी केलं पण. आणि राहा, अशीच कायम चिर करून राहा. हॅपी बर्थडे वन्स अगेन. राजवती, मला तुझ्यावर खूप खूप प्रेम येते. आय लव्ह यू. हॅपी बर्थडे. राजाची तुझी तब्येत चांगली राहू दे, तुझं पुढचं आयुष्य चांगलं जाऊ दे. हॅपी बर्थडे राजूताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला अनेक अनेक शुभ आशीर्वाद. तुम्हाला असेच निरोगी आणि उदाहरणामध्ये आयुष्य मिळो ही ईश्वराची प्रार्थना. आणि तुमच्यामुळे गाडगिळांची आणि गाडगिळांच्यामुळे तुमची अशीच प्रगती होत राहो. आला रे आला वाढदिवस आला, आमच्या काकूचा वाढदिवस आला. आला रे आला वाढदिवस आला, आमच्या काकूचा वाढदिवस आला. काकू तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे राजश्री काकू. राजश्री काकू PNGमध्ये खूप वर्षापासून काम करते आणि आत्ताच मी 4 वर्ष झालं मी इथे काम करते. पण राजश्री काकूकडून मला खूप काही शिकायला मिळालं आहे. ती एकदम तिच्यामध्ये खूप म्हणजे एनर्जी ड्रिंकच आहे, ॲक्टिव्ह आहे, सगळ्या लोकांमध्ये मिक्स होते,
प्रत्येक गोष्टीमध्ये तिला खूप इंटरेस्ट असतो, सगळ्यामध्ये ती सहभाग घेते किंवा कुणाला जर काही जमत नसेल तर ती येऊन सांगते, प्रत्येकाला प्रोत्साहन देते, प्रत्येकाच्या आनंदामध्ये ती मिक्स होते. तिच्या काही गोष्टी असतील सुखदुःख ते शेअर करते. परत लोक कोण दुःखी असेल तर त्यांना सुद्धा ती विचारते काय झालं काय नाही, म्हणजे सगळ्यांना ती आपलं समजते. आम्हाला तर अगदी मुलीसारखंच समजते. हे पाहिजे असेल तर हे करा, गाठ बांध मागे. तेवढे खाली मागं करायचं का थोडं? राहू दे राहू दे. होता मॅच ना. हां, मागं नको करायला. मी थांबू तर बस. केक बघा, केक आपल्याला फॅन बंद करायला लागेल ना लाईटला. आपण बघायचं, आपण क्लॅपिंग करायचं. ती लावते नेहा का दिवे लावतेस ना तू तोपर्यंत. हो 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 थांब मला काढू तर दे. थांब थांब इकडे ते कप दिसला पाहिजे ना. सी आमचं केकचं आमचं सरप्राईज. ए बघ ग रेश्मा कुठे गेली. हे केकचं सरप्राईज. पार्लेजी बिस्किट सर्व आवडतं आणि चहा आवडतो त्याच्यासाठीचं हे गिफ्ट. ताई आहे तिकडूनच पकडूया तसं खाली नाही होत. नेहा बाबू हौशी माणूस मागे या चलो औक्षण करूयात 55 दिव्यांनी. औक्षवंत हो, येस कीर्तिवंत हो, येस या वाढदिवसाच्या यशवंत हो. हा बरोबर बक्षीस मिळू देत. ए या 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 साठे मॅडम या या या. तुमच्या नावाने मी काल खोटा सांगितलं बरं का तिला की मला म्हणलं साठे मॅडमने मला सांगितलं घरी बसव तिला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर काकू. पीएनजीचा भरपूर सेल तुझ्या हातून होऊ दे. आम्हाला पण दे. डीपीपी तुम्हाला हाफ हाफ एक आला. चलो एक गरम झालंय. सोडू बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर राजश्री. हॅपी बर्थडे टू यू. हे धर. बस 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 सगळे नको कापू ते. सगळे नको कापू ते. नंतर त्याला पीसेस करायला. हे तुला बिस्किट आवडतं म्हणून बिस्किट खा. बिस्किट खावं तू म्हणून सगळे बिस्किट खायला घालणार आता. नाही माझा उपास आहे. जाऊ दे आता झालं. टू यू. जेवायला बस. तुझं थोडी आहे माझा मेकअपचा इफेक्ट. नाही 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 पण आज बाबा नसताना तू हे करतो. आता पण हे आपलं आहे. मी एकटीने नाही काय केलं आहे. बघ ही त्याला कल्प्रिट आहे. ही पण आहे त्याच्यामध्ये. ती असती तर मी हां चला चला असं झालंय माझं. अहो म्हणजे तुम्ही पण त्यातच चला तो. नाही नाही जाऊ दे ते आमचं सिक्रेट. तरुणांतून या भेटून. खूप जास्त छान झाला आणि त्याला काय म्हणतात रंगत आली असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण तिचा सगळा जीव हा PNGमध्ये आहे. म्हणजे कितीही घरचे आले तरीही PNGची टीम येत नाही तोपर्यंत तिला तो वाढदिवस फुलफिल झाल्यासारखा वाटला नसता. आणि त्यासाठी म्हणून मी हे सगळं तिला सरप्राईज म्हणून हे दिलं होतं. त्यामुळे तुम्ही हे सगळं गुपित ठेवलं त्याबद्दल पहिल्यांदा थँक्यू. कारण तिला एक जरी भदक आली असती तर नाहीतर मग ते सगळं स्पॉईल झालं असतं. सो थँक्यू सो मच. आणि माझ्यासोबत हे सगळं म्हणजे आता काय आभार प्रदर्शन करायला हरकत नाही आहे. सगळे घरातलेच आहेत पण तरीही हे सगळं करण्यामागे माझ्या एकटीचं डोकं नव्हतं. म्हणजे माझी बहीण होती ती नेमकी आत्ता बाहेर गेली आहे.
पण ती आहे किंवा मावशी आहे, माझी दुसरी छोटी मावशी आहे, माझी बेस्ट फ्रेंड गंधाली आहे आणि आईची बेस्ट फ्रेंड नेहा काकू आहे. हे सगळं तिच्यामुळे झालं आहे. आणि आज हा हारसुद्धा नेहा काकूनी सोमवारी सुट्टीच्या दिवशी सगळा बनवला 55 कॉईन्सचा. सो एक हे समारंभ तयार करण्यासाठी सगळ्यांचीच मदत लागते, त्याशिवाय एवढा मोठा होऊ शकत नाही. आणि तुम्ही आलात त्याच्यामुळे जास्त भारी वाटतंय मला, कारण ती आनंदी आहे. तिला मी एवढं पहिल्यांदा हॅपी बहुतेक पहिल्यांदाच बघितलं. सो थँक्यू तुम्ही आल्याबद्दल. थँक्यू. मला हिचं कौतुक करायचं जो तो आपल्या आईवडिलांच्या मुलं स्वतःचं कौतुक करून घेत लहान असताना मोठे झाले तरी ते आपल्यासाठी लहानच असतात. पण जेव्हा आपण आईचं कौतुक करतो आणि तिला सरप्राईज देतो तर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला मोठी बहीण म्हणून बघून इतका आनंद झाला. आणि ह्याचं श्रेय माझे जावई, माझी मोठी मुलगी, मोठी बहीण श्वेता या सगळ्यांना आहे. कारण या सगळ्यांनी अरेंज केलं, परंतु आम्ही तिला काही करू दिलं नाही. आणि तिला कळलं असतं तर तिला स्पष्ट नसतं. आणि दुसरी तुमचे सगळ्यांचे आभार की तुम्ही वेळात वेळ काढून आलात. येस. आणि त्यामुळे आमच्या सगळ्या कार्यक्रमाला रंगत आले. घरचे तर आम्ही आहोत, आपण सगळे कुटुंब म्हणून आहोत. तुम्ही सगळे आलात, खूप आनंद वाटला. आणि इथून पुढं तुम्हाला अशीच साथ कायम देत राहा जोपर्यंत ती रिटायरमेंट घेत नाहीये. मला तरी वाटत नाहीये 60 हां, म्हणजे रिटायरमेंट एज बार झाल्यानंतर पण ती तिथेच असेल असं मला वाटतंय. पण तरी मी तिला वॉर्निंग दिलेली आहे, अजून 2 वर्ष तरी नंतर मुंबईला यायचं आहे. तुला कसं वाटलं हे सरप्राईज? हे आम्हाला कळलेलंच नाही आहे अजून. म्हणजे ह्या सरप्राईजमध्ये सगळे सामील होते, त्यामुळे तुला हां. एकतर हा प्लॅन मला काही माहिती नव्हता. माझे मेवणे घरी आले, मला म्हटले आपल्याला फक्त जेवायला जायचं आहे. म्हटलं कुठं जायचं आहे माहीत नाही. नेहा काकू मला म्हटली 10 वाजता आंब्याची पेटी घेऊन घरी येते. म्हटलं बाई 10 वाजता आंब्याची पेटी घेऊन ही घरी काय येणार आहे? मी तिला म्हटलं नाही अगं हे माझ्याकडे पाहुणे येणार आहेत. ती म्हटली ठीक आहे काय हरकत नाही. पण म्हणजे आज माझे मिस्टर जाऊन 3-4 वर्ष आली, पण त्या ह्याच्यात मला PNGनी जे माणसं दिली आहेत ते आयुष्यात मी कधीच विसरू शकणार नाही. म्हणजे स्वतः सर आहेत, निलांबरी मॅडम आहेत, ज्योती मॅडम आहेत, की काही क्षणापुरते सुद्धा आज रोहिणी कापसे आहेत. नंतर नावं घेता मला सगळे जेवढे आहेत म्हणजे स्टाफ फार अगदी आमच्या राकेशपासून सगळे म्हणजे कुणीही असं नाही. मी तिला नेहमी अगदी सांगते की ती मला म्हणते अगं तुझं PNGचं संपतच नाही काही. दरवेळेस आलं की अगं नाही आज दुकानात हे झालं ते झालं. म्हटलं त्या लोकांमुळं मी आज जगली आहे. आणि खरं सांगायचं तर माझी गोळी त्यामुळं बंद झाली आहे. कारण मला बहुलीकर डॉक्टर नेहमी म्हणायचे तुमचे मिस्टर गेले, मोठा आघात झाला आहे तुमच्यावर, ते तुम्ही कसं हे करणार. पण आज ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्यामुळं झालं. आणि आज माझी मुलगी मेवणी सगळ्यांनी म्हणजे हे मला आश्चर्याचा धक्का. आणि मी स्टाफलाही म्हणते का तर काल सगळे तिथं होते पण एकानेही आवाज काढला नाही की हे कार्यक्रम आहे काकू. आणि मी माझ्या मुलीमुळेच मी जॉबला गाडगीळमध्ये लागले. तेव्हा परदेशी मॅडम आणि सुनील पाठक होते. त्यांनी इंटरव्ह्यू घेताना मला विचारलं, मी म्हटलं अंबिकर आडनावे म्हणजे श्वेता अंबिकर कोण आहेत? म्हटलं माझी मुलगी आहे. तिने कॅम्प ब्रँडचा डान्स बसवला होता नटरंगाचा. तेव्हा दाजी काकाने 2,500चा चेक तिला दिला. माझं शॉप बंद झालं. तिने मला विचारलं तू काय करणार आता? मला मोठा शून्य दिसला. तर ती मला म्हणली तू गाडगीळमध्ये जा इंटरव्ह्यू दे. सुनील पाठक सर आणि परदेशी मॅडम त्यांनी अंबिकर म्हटल्यावर किरण जावळकर मॅनेजर होते. ते म्हणले ठीक आहे या उद्यापासून तुम्ही. आणि आत्ताचे मॅनेजर सुनील सर यांनी पण खूप सहकार्य केलं आहे मला. म्हणजे प्रत्येक गोष्टी म्हणजे चुकतही असेल, कधी सेलच्या बाबत होतं, कधी माझे घरचे प्रॉब्लेम होते, पण मला कायम सहकार्य केले. म्हणजे आणि असंच सहकार्य कायम मला लाभो हीच प्रार्थना चरणी इच्छा आहे माझी. फक्त सुट्टी घ्यायला सांगत जा कधीतरी तिला, ती सुट्टीच घेत नाही. हा माझा खूप मोठी कंप्लेंट आहे. तर बळजबरीने सुट्टी देत जा तिला. मी तिला तेच म्हणते की
अगं तुला नाही कोणी अडवणार आहे, पण तरी ती म्हणते की नाही मी, म्हणून आता मी काल आतिश सरांच्या इथे गेले, ते म्हटलं हा सुट्टी ना हवी आहे घेऊन जा, म्हटलं नाही इन्व्हिटेशन द्यायचं आहे म्हणून. आणि मी खूप काही PNG कडनं शिकले. म्हणजे ज्या दिवशी तुमच्या शिफ्ट ड्युट्या झाल्या सर्वात दुःखी ही होती की मला आता 2 तास लवकर यायचं किंवा 2 तास लेट जायचं. ह्याच्याबद्दल मी तिला खूप समजावलं की ते दुसऱ्यांसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे की शिफ्ट आवर्स कमी झाला पाहिजे. पण त्या सर्वात दुःख तिला झालं होतं की मला 2 तास दुकानात कमी राहायला मिळणार आहेत म्हणून. तर ते असं हे गाडगे प्रेम आहे. सो थँक्यू सगळे आल्याबद्दल. आणि माझी ताई, भाऊजी, मावशी, छोटी मावशी या सगळ्यांमुळे आणि माझी मैत्रिणी हिच्यामुळे हे सगळं होऊ शकलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला पण थँक्यू. येस येस सावकाश. त्याच्यात काय आहे, अच्छा ही पिशवी रिकामी, ह्याच्यात एक हे साड्या, हे भारी ऑडिओ हे. तर फायनली आता वाढदिवस झाला, मस्त वाढदिवस झाला. आईला पण म्हणजे तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये की तिला किती छान वाटलं ते सरप्राईज दिलेलं. तिचे सगळे फ्रेंड्स, तिचे कलिग्स सगळे आले होते, त्यामुळे तिला खरंच खूप छान वाटलं. तर तुम्हाला आता हा माझा व्लॉग आणि आईला दिलेलं सरप्राईज हे कसं वाटलं हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. आता झोपते, बाय बाय.